बॅड पॅचेसवरती, स्पीड ब्रेकर्सवरती थोडंसं कॉशियस राहावं लागेल. नमस्कार भावांनो, आज आपल्यासोबत आहे दी i20 जी की आहे 2023चं मॉडेल आणि आपण स्ट्रेट बघणार आहोत ह्याचं इंजिन जे की येत आहे आपलं 1.2 लिटर कप्पा पेट्रोल इंजिन आणि हे प्रोड्यूस करत आहे 82 हॉर्स पॉवर ॲट द रेट 6000 RPM. आणि तुम्ही ह्याचे लाईट्स बघू शकताय, अतिशय भारी दिसतात. इंडिकेटर्सची प्लेसमेंट इथे हा आहे तुमचा DRL, हा आहे तुमचा प्रोजेक्टरवाला हेडलाईट आणि तुम्ही फॉगलॅम्प्स बघू शकताय, ते सुद्धा प्रोजेक्टर काइंड ऑफ सॉर्टमध्ये ह्या गाडीत आपल्याला मिळतात. तुम्ही गाडीची डिझाईन बघू शकता, अतिशय स्पोर्टी दिसते ही व्हेकल आणि याचं ग्रिलसुद्धा बघा अतिशय लोएस्ट आहे आणि ब्लॅकआउट असल्यामुळे अतिशय भारी दिसतं. आणि भावांनो, ह्याची लेन जर तुम्ही बघाल तर ती येते तुमची 3995 mmची, ऑलमोस्ट 5 mm लेस टू 4 मीटर्स. आणि जर आपण ह्या गाडीचा टायर बघूया तर याचा टायर साईज येतोय 195/55 R16. आणि मी हे एक ऑब्झर्व केलं की ऑलमोस्ट सगळ्या हंडाईच्या गाड्यांमध्ये 16 इंचेसचा टायर हा दिलेलाच आहे. आणि तुम्ही मॅगवेलची डिझाईन बघू शकता, ती पण अतिशय भारी या गाडीत तुम्हाला मिळते. आणि तुम्ही बघू शकता ह्याचे जे रिअर व्ह्यू मिरर्स आहेत अतिशय लांब वाटतात आणि ह्याच्यावर पण एक इंडिकेटरची प्लेसमेंट आहे. क्रोम ट्रीटमेंट तुम्हाला एंडपर्यंत मिळतं आणि हे ह्याच्या डिझाईनमध्ये ॲड ऑन देते. त्याचसोबत तुम्ही बघू शकता एक रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला इथं मिळतो आणि ह्याचं जे डोर हँडल आहे ते सुद्धा क्रोममध्ये तुम्हाला मिळतं. त्याचबरोबर ब्लॅकआउटमध्ये स्कर्टन्स, ह्याच्यावरती सुद्धा i20चं बॅचिंग आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी ह्या गाडीची तुम्हाला डिझाईन मिळते. त्याचसोबत तुम्हाला ह्या गाडीत सनरूफ भावना मिळतो. शार्क फिन अँटेना गाडीत तुम्हाला दिलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही मागं येत आहे तुम्ही बघू शकता मागची सुद्धा डिझाईन ह्या गाडीची अतिशय स्पोर्टी आहे. असे लो प्लेस केलेले तुमचे टेल लॅम्प्स, ॲस्ट्राचं बॅचिंग आणि तुम्ही बघू शकता कनेक्टिंग टेल लॅम्प तुम्हाला या गाडीत मिळत आहे. फुल LED वाली आहे, हॅलोजनवाला इंडिकेटर आणि हा आहे तुमचा हॅलोजनवाला टेल लॅम्प. हंडाईचा लोगो, तुम्हाला रिअरला वायपर मिळतो. हा आहे तुमचा टॉप माउंटेड स्टॉप लाईट आणि तुम्ही बघू शकताय डिफ्युजर काइंड ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला ह्या गाडीत दिलेली आहे. पण पार्किंग सेन्सर्स भावनो दोनच ह्या गाडीत आपल्याला मिळतात आणि अतिशय लो प्लेस केलेला रिअर कॅमेरा. भावनो बूट स्पेस ह्या गाडीचा मिळतो बरोबर आपल्याला 311 लिटरचा. आणि एक भारी गोष्ट आहे, सब वूफर तुम्हाला बोसचा जो आहे तो इथं प्लेस केलेला आहे. त्याचबरोबर ह्या बाजूला तुम्हाला हुक आणि एक लाईटची सुद्धा प्लेसमेंट केलेली आहे. आणि बंद करण्यासाठी तुम्हाला इथं एक ग्रॅब हँडल सुद्धा मिळतो. आता जाणार आहोत आपण ह्याच्या रिअर सीट एक्सपिरियन्सकडं. त्यावेळी तुम्ही बघू शकताय ह्याचे जे डोर हँडल्स ओपन होतात ते अतिशय भारी स्टाईलमध्ये ओपन होतात. तुम्ही बघू शकताय पूर्ण ओपन होतात. आणि हा आहे तुमचा रिअर सीटचा डोर जो की एंटायरली ब्लॅकआउट येतोय. तुम्ही बघू शकता इथं फक्त ब्रॉन्झ काइंड ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला मिळते. बोसचं बॅचिंग इथं, हा आहे तुमचा स्पीकर आणि 1 लिटरची बॉटल बसेल असा तुमचा ह्यूज डोर पॉकेट तुम्हाला या गाडीत मिळतो. आता आपण याचा रिअर सीट एक्सपिरियन्स बघूया बसून आतमध्ये कसा आहे. तर आता आपण आलेलो आहोत ह्याच्या सेकंड रोमध्ये. प्रॉपर थर्डवाला डोर बंद होतं आणि सेकंड रोमध्ये तुम्हाला मिळणार आहे हँडरेस्ट. तुम्ही बघू शकता समोरची सीट ही माझ्या हाईटप्रमाणे प्लेस केलेली आहे. माझी हाईट आहे 6 फूट, तरीसुद्धा ॲम्पल असं लेगरूम मिळतो. अंडर थाय सपोर्ट तुम्हाला चांगला मिळतो. हेडरूमसुद्धा तुम्हाला ॲडिक्वेट ह्या गाडीत मिळून जातो. आणि त्याचबरोबर लाईटची प्लेसमेंट तुम्हाला सेकंड रोमध्ये मिळते. हँडल इथं तुम्हाला दिलेलं आहे. 2 प्रॉपर हेडरेस्ट तुम्हाला या गाडीत मिळतात आणि वाईड अशी सीट आहे, मला कम्फर्टेबल वाटते. त्याचसोबत प्लस पॉईंट आहे तुम्हाला मागे 2 AC वेंट्स मिळतात, फोन ठेवायला स्टोरेज आणि हा तुमचा आहे USB टाईप चार्जिंग पोर्ट. आता बघूया आपण ह्याची ड्रायव्हिंग सीटवरचा एक्सपिरियन्स. लेट्स गेट गोईंग. तर ही i20 जी होती ही हंडाईची एकदम प्रीमियम सेगमेंटमधली व्हेकल होती. सर्व जनरेशन्सचे प्रीमियम होते. त्याचसोबत हे जनरेशनसुद्धा अतिशय प्रीमियम आहे जे की लेटेस्टवाला आहे. तुम्ही बघू शकता ह्या डोअरवरती तुम्हाला मिळतात 4ही पॉवर विंडोज. समोरची फक्त पॉवर विंडो ही 1 टॅप अप अँड डाऊन आहे. हे आहे तुमचं डोअर अनलॉक लॉकचं बटन आणि हे आउटसाईड इलेक्ट्रॉनिकली फोल्ड होणारे मिरर्सचं बटन. त्याचसोबत पॉकेट तुम्हाला ह्यूज मिळतो. 1 लिटरची बॉटल आरामात बसून जाते. परत एकदा बोसचं बॅचिंग, बोसचे स्पीकर्स, इथं आहे तुम्हाला ट्विटर आणि तुम्ही बघू शकताय प्रॉपर डेड पॅडल तुम्हाला दिलेला आहे. इथं आहेत तुमचे हेडलाईट लेवलरचं स्विच. त्याचसोबत
मागचा कॅमेरा कायम ऑन ठेवू शकाल त्यासाठी हा आहे बटन. आणि हे आहे तुमचं ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करायचं बटन. गाडी स्टार्ट स्टॉप बंद करायचं बटन. आता इथं मिळतं तुम्हाला सीट ॲडजस्टमेंटसाठीचे हँडल्स. सीट तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंटवाली सुद्धा मिळते. आणि तुम्ही बघू शकताय सेटिंग अतिशय लो आहे आणि प्रीमियम तुम्हाला या गाडीत फील होतं. त्याचसोबत तुम्ही बघू शकताय स्टायलिश असं सेटिंग मला या गाडीचं वाटतं. डोर बंद करायला थोडंसं लांब जावं लागतं आणि तुम्ही बघू शकता डोर बंद करत असताना आणि उघडत असताना इथं छान ॲनिमेशन येतं. हे एक मला हंडाईचं भारी वाटतं. तुम्ही बघू शकता स्पोर्टी स्टेअरिंग तुम्हाला हंडाईचं मिळत आहे. आणि आधी आपण एकदा गाडी स्टार्ट करूया. अँड हिअर वी गो. देअर इट रोज टू द लाईफ. हा वियर्ड जो साऊंड येतोय तो ह्याचे जे एसीचे वेंट्स आहेत ते ओपन होतात, जो की आत्ता आला. अतिशय वियर्ड साऊंड आहे, आय ॲग्री. आणि तुम्ही बघू शकता अतिशय लाईट वेट असं तुमचं आहे स्टेअरिंग. आणि स्टेअरिंगवरती येत असताना इथे आहेत तुमचे क्रूज कंट्रोलचे कंट्रोल्स. हे आहेत तुमचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कंट्रोल करायचे स्विचेस. आणि इकडे आहेत तुमचे मल्टीमीडियाचे कंट्रोल्स. आता आपण जाऊया याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडं. तर अतिशय स्पोर्टी असा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. तुम्ही बघू शकता ह्या बाजूला आहे RPM मीटर, इथं आहे तुमचं स्पीडोमीटर, हे आहे तुमचं स्पीड, हे आहे तुमचं RPM. त्याचसोबत इथं तुम्हाला मिळतं फ्यूल आणि इथं आहे तुमचं गाडीचं टेम्परेचर. आणि इथं मध्ये तुम्हाला मिळणार आहे डिस्टन्स टू एम्प्टी, फ्यूल इकॉनॉमी, बाहेरचं टेम्परेचर आणि हे आहे तुमचं ओडोमीटर. आता इथं चेंज करत असताना तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसणार आहे ड्रायव्हर्स इन्फो, जो की तुम्हाला आता ज्यावेळी इथं सेट केलेलं आहे. गाडी आपली 20 किलोमीटर गेले, 8.9चं ॲव्हरेज पडलं आहे आणि 1 तास गाडी सुरू होती. त्याचसोबत इथं गाडी गेले 8,592 किलोमीटर आणि तुम्हाला इथं ॲव्हरेज पडलेलं आहे जवळपास 12चं, 63 तास गाडी सुरू होती. आणि हे आहे तुमचं करंट ॲव्हरेज. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या गाडीत मिळतात. त्याचसोबत इकडे तुमचे लाईटचे कंट्रोल्स. लाईट तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या गाडीत मिळतात. आणि इकडं ज्यावेळी तुम्ही आता हे आहेत तुमचे वायपरचे कंट्रोल्स. एकदा वायपरचा स्प्रे आपण बघूया. ओके, स्प्रे थोडासा कमी आहे पण आरामात काम त्याचं जे आहे ते वायपर्स करतं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही वायपर्स ऑन करताय तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा दाखवते की तुम्ही वायपर कोणत्या मोडमध्ये ठेवलेला आहे. हे मला ह्या गाडीचं एक भारी फीचर वाटतं. त्याचसोबत सेंटरला तुम्हाला मिळत आहे 10.25 इंचेसचा टचस्क्रीन, ज्यामध्ये तुम्हाला वायरलेसली अँड्रॉइड ऑटो वगैरे कनेक्ट करता येतो. आणि हंडाईचं तुम्हाला मॅप ह्या गाडीत मिळत आहे. हे एक मला छान आणि अतिशय इंडीड असं फीचर ह्या गाडीचं मला वाटतं आहे. तिथून आपण खाली येतोय. हे आहेत तुमचे AC वेंट्स जे प्लेस केलेले आहेत अतिशय लो. आणि सेम डिझाईन ह्या गाडीचे कंटिन्यू केलं. AC वेंट्स ओळखणं थोडंसं वेगळं वाटतं ह्या गाडीमध्ये. त्याचसोबत इथे आहे तुमचे हजार्ड लाईटचे कंट्रोल्स. आणि खाली ज्यावेळी येत आहे हे आहेत तुमचे ACचे कंट्रोल्स. आणि अतिशय सॅटिस्फाईंग असे तुमचे हे आहेत बटन्स. त्याचसोबत इथं सुद्धा फिजिकल बटन्स मिळतात. पण भावांनो, आवाज कमी जास्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं फिजिकल बटन ह्यात दिलेलं नाही. हे मला थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटतं. इकडे आहे तुमचं 12 वॉटचं चार्जिंग सॉकेट. हा आहे तुमचा USB चार्जिंग पोर्ट. इकडे सुद्धा एक USB चार्जिंग पोर्ट मिळतो. त्याचसोबत इथं तुम्हाला वायरलेस चार्जिंग मिळून जातं विथ ॲम्बियंट लाईटिंग. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतोय डोर पॉकेट्समध्ये सुद्धा हा ॲम्बियंट लाईटिंग आपल्याला बघायला मिळत आहे. आणि डोर हँडल्सवरती जिथून आपण दरवाजा बंद करणार आहोत इकडे तुम्हाला मिळतो 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स. आणि गिअरबॉक्स आता आहेच तर आपण एकदा बघूया याचा रिव्हर्स कॅमेरा. रिव्हर्स कॅमेरा गाडीचा अतिशय भारी आहे. त्याचसोबत सेन्सर्स तुम्हाला ॲनिमेशन असं या ठिकाणी दिसतंय. आणि भावांनो, अजून एक गोष्ट, हे तुम्हाला ॲडॅप्टिव्ह गाईडलाईन्स मिळतात. आणि ही एक मला अतिशय भारी गोष्ट वाटते हंडाईची. आता परत इथं आहे तुमचा हँड ब्रेक. त्याचसोबत इथं तुम्हाला 2 कप होल्डर मिळतात. आणि हा आहे तुमचा हँड रेस्ट, जो की ॲडजस्टेबल तुम्हाला मिळून जातो. आता इकडे ज्यावेळी आपण येतोय हा आहे तुमचा ग्लो बॉक्स, जो की कूल्ड तुम्हाला ह्या गाडीत मिळणार आहे. इथं आहे तुमचं कूल ऑन ऑफ करायचं नॉब. आणि ज्यावेळी तुम्ही इकडे येत आहे हा आहे तुमचं सनवायझर विथ मिरर. त्याचसोबत हे आहेत तुमचे सनरूफ उघडायचे कंट्रोल्स. तुम्ही बघू शकता एका प्रेसवरती सनरूफ ओपन होत आहे. आता आपण सनरूफ बंद करूया. त्याचसोबत इथे आहे तुमचे लाईटचे कंट्रोल्स. आणि हे लाईट्स असे सुद्धा ऑन करता येतात. इथं आहे सनग्लास होल्डर. इकडे आहे तुमचा ऑटो डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर, ज्याच्यावरती बटन्स दिलेत जसं की SOS. ज्यावेळी तुमची गाडी बंद असेल
तुम्ही या बटन्सचा यूज करू शकता. हे एक Hyundaiचं फीचर आहे. आणि ह्या बाजूला कोणत्याही प्रकारचं मिरर तुम्हाला ह्या गाडीत मिळणार नाही आहे भावानो. आणि तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड जे आहे थोडंसं अपराईट ह्या गाडीचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही अपराईटवाली प्रीमियम स्पोर्टी i20 चालवायला कशी आहे बघा. सो लेट्स गेट गोईंग. ओके, तर ही i20 आपण चालवून बघूया कशी आहे. सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट, इंटू द फर्स्ट गिअर अँड ब्रेक डाऊन. AC आपला 1च्या स्पीडवर आहे. अँड हिअर वी गो. तर भावांनो, आपण ह्याच्या आधी सुद्धा हे 1.2 लिटरचं कप्पा इंजिन जे i10 मध्ये बघितलं होतं तेच ह्या गाडीत सुद्धा तुम्हाला मिळत आहे. आणि परफॉर्मन्स जो आहे 82 हॉर्स पॉवरचा तोच ह्या गाडीत सुद्धा तुम्हाला मिळतो. पण ही गाडी थोडीशी स्पोर्टी आहे, तुम्हाला थोडंसं स्पोर्टी फील येतो. तर आपण ह्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलणार आहोत. तर पहिला पॉझिटिव्ह पॉईंट मला वाटतं तो म्हणजे ह्याचं सायलेंट असं असलेलं इंजिन. 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन ज्यावेळी तुम्ही यूज करायला लागलाय, अतिशय सायलेंट इंजिन आहे. तुम्हाला आतमध्ये गाडीचा कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाहीये. आता तुम्ही बघू शकता ACचा आवाज आतमध्ये जाणवतोय, पण गाडीचा आवाज जाणवत नाही. आणि त्याचसोबत तुम्हाला ही जी ह्यूज गाडी आहे ह्या गाडीला मिळणारं ॲव्हरेज, आता तुम्ही ज्यावेळी बघितलं सिटीमध्ये जवळपास ही तुम्हाला 12-13चा ॲव्हरेज देते. आणि ते माझ्या मते एका प्रीमियम हॅचबॅकसाठी सफिशियंट मला वाटतंय. ज्यावेळी तुम्ही i20 सारखी एक प्रीमियम त्याचबरोबर स्पोर्टी व्हेकल चालवायला लागलाय. आणि ही गाडी जर तुम्ही हायवेवरती चालवत असाल तर तुम्हाला आरामात 17-18चं तरी ॲव्हरेज ही गाडी नक्कीच मिळवून देईल. तर याच्या पॉझिटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना मला ह्याचं सस्पेन्शन सुद्धा चांगलं वाटतं. स्टिफ आहे थोडंसं, पण सिटी ड्राईव्हसाठी किंवा ज्यावेळी तुम्ही हायवे ड्राईव्हवर असाल त्यावेळी सोपं असणार आहे. त्याचसोबत पॉवर स्टेअरिंग अतिशय इझी आहे. वन हँड ऑपरेशन्स तुम्ही या स्टेअरिंगवर करू शकता. हा पण तुम्ही एक प्लस पॉईंटमध्ये कन्सिडर करू शकता. त्याचसोबत याचा गिअरबॉक्स एवढा स्मूथ गिअरबॉक्स आहे, तुम्हाला फक्त गाडीला सांगायचं आहे, ढकलायचं आहे, तसं ते गिअर पडणार आहे. एवढं बटरी स्मूथ मला याचा गिअरबॉक्स वाटतो. तर हे होते ह्या गाडीचे फायदे. आता ह्या गाडीच्या निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना मला पहिला जो निगेटिव्ह पॉईंट वाटतोय तो म्हणजे इकडचा घेणारा अंदाज. इकडं तुम्ही बघत असताना तुम्हाला अंदाज घ्यायला थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. जर तुम्ही SUV किंवा i10 सारख्या अपराईट सिटिंगवाल्या गाड्या चालवल्या असाल तर तो एक मला निगेटिव्ह पॉईंट वाटतो. त्याचसोबत 170 mm ग्राउंड क्लिअरन्स, एक दोघं जण जात असाल तर ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्ही 4-5 जण बसला असाल, मागं लगेज असेल, त्यावेळी तुम्हाला बॅड पॅचेसवरती, स्पीड ब्रेकर्सवरती थोडंसं कॉशियस राहावं लागेल. तर हे एक निगेटिव्ह पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकताय. आणि त्याचसोबत आपण ज्यावेळी एक प्रीमियम गाडी कन्सिडर करतोय तर आपल्याला थोडासा फीडबॅक गाडीकडनं हवा असतो पळण्याच्या बाबतीत. तर तो मला थोडासा लॅगिंग वाटतोय. ज्यावेळी तुम्ही सेकंड किंवा थर्ड गिअरमध्ये किंवा फोर्थ गिअरमध्ये गाडी उठवायला जात आहे तर थोडीशी लेट गाडी उठते. पंच गाडीला जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही. कदाचित टर्बो चार्जमध्ये तो मिळून जाईल, पण ह्या गाडीत तुम्हाला ते मिसिंग वाटतं. तर एवढेच होते याचे निगेटिव्ह पॉईंट्स. बाकी Hyundai म्हणजे तुम्हाला माहिती आहे ट्रस्ट आहे, त्याचसोबत रिलायबल इंजिन्स आहेत, मेंटेनन्स कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे फीचर्स तर भरभरून मिळतात जसे की मी तुम्हाला या गाडीतले दाखवले. तर अशी एक i20 तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स अवेलेबल आहेत. तर संपर्क कुठं करायचा, इथं दिलेला आहे माझा नंबर. आपण तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट i20, i10 नवीन जुनी फर्स्ट जेन सेकंड जेन पेट्रोल डिझेल मिळवून देऊ, हा आपला शब्द आहे भावांनो. आणि तुमच्याकडे जर i20 असेल तर त्या i20चे काय पॉईंट्स तुम्हाला आवडतात, कोणते पॉईंट्स तुम्हाला आवडतात, तुम्हाला फर्स्ट जेन आवडते की सेकंड जेन आवडते की ही जी नवीन थर्ड जेन आवडते, हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल भावांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सकडे ज्यांच्याकडे i20 आहे किंवा जे i20 घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर भावांनो, नवीन असाल चॅनलवरती, सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा. अजून असे भन्नाट गाड्या, नादखुळा गाड्या, जुन्या नवीन इलेक्ट्रिक, पेट्रोल, हायब्रिड, डिझेल घेऊन आपण तुमच्या भेटीला लवकरच येणार आहोत. तोपर्यंत भावांनो, राम राम.